महत्वाची बातमी। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांचं पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत। डॉक्टरांसोबत हे पोलिसांचं पथक चर्चा करतंय। त्यामध्ये या चर्चेतून कशा पद्धतीचा मार्ग निघतो आणि कोकाटे यांच्यावर आजच अटकेची कारवाई केली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण नाशिक पोलीस कोकाटेंच्या संदर्भातलं अटक वॉरंट घेऊन आता लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। डॉक्टरांना भेटून आता पोलीस काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडलेल्या आहेतच। मीनाक्षी, सध्याची अपडेट नेमके काय? कारण जवळपास 25 मिनिटापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत। निश्चितच शुभम, आपण पाहतोय की पोलीस मुंबईमध्ये जवळपास 10च्या सुमारास दाखल झाले होते। नाशिकवरून ते 5:30च्या सुमारास निघाले आणि एक पोलिसांची टीम जी आहे 10 ते 12 अधिकारी जे आहेत पोलिसांचे ते मुंबईत दाखल झाले। मुंबईत 10 वाजता दाखल होताच त्यांनी वांद्रा पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथल्या स्थानिक पोलिसांचा आधार घेऊन आता सध्या ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले जवळपास अर्धा तास होत आलेला आहे। आणि या अर्धा तासामध्ये नेमकी आता पोलिसांनी काय चौकशी केलेली आहे, काय नेमका रिपोर्ट तयार केला जात आहे हे देखील पाहावं लागेल। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की पोलिसांनी जो अटक वॉरंट घेऊन आलेले आहेत या आधारावरती नेमकी आता काय चौकशी केली जाऊ शकते माणिकराव कोकाटेंची, किंवा मग त्यांच्यावरती उपचार करत असलेले जे डॉक्टर आहेत त्यांची त्यांचा रिपोर्ट काय नेमका सांगतो हे पाहावं लागेल। पण मात्र जर माणिकराव कोकाटे हे अनफिट असतील तर मग काय नेमका रिपोर्ट तयार केला जातो। उद्या जर त्यांना कोर्टात हजर करायचंच झालं, अनफिट जरी असले तरी कोर्टात हजर करायचंच झालं तर मात्र कसं त्यांना हजर करता येईल, त्यांची भूमिका जर कोर्टाला ऐकायची असेल तर मात्र त्यांना हजर राहणं हे गरजेचं असेल। आणि त्यासाठी एक विशेष तयारी जी आहे ती देखील डॉक्टरांकडून केली जाऊ शकते। तत्पूर्वी आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरती जरी अटकेची टांगती तलवार जरी असली तरी मात्र आता त्यांचा राजीनामा जो आहे तो अजित पवारांनी स्वीकारलेला आहे। कारण ज्यावेळी नाशिकच्या सत्र न्यायालयाने जी शिक्षा सुनावली त्या शिक्षेनंतर त्वरितच माणिकराव कोकाटे यांनी जे आहे ते राजीनामा दिला, पण मात्र राजीनामा हा स्वीकारण्यात आला नव्हता। मात्र जेव्हा माणिकराव कोकाटे यांनी हा राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केला तेव्हा आपण पाहतोय की या सगळ्याच बाबींवरती पक्षाकडून देखील शुक्रवारी नेमकी यावरती भूमिका घ्यावी। पण मात्र त्याआधीच अजित पवार यांनी आज त्यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारलेला आहे। एकूणच त्यांचं पद जे आहे ते क्रीडा या संदर्भामध्ये देखील अजित पवारांनाच ती संपूर्ण जबाबदारी जी आहे ती आता सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे हे पद जे आहे ते आता अजित पवारांकडे आहे। दुसरीकडे कारवाईचा पोलीस नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।